शिर्डीमध्ये 3 दिवसीय रामनवमीचा मोठा उत्साह दिसत असून साईनगरी भाविकांनी फुलली आहे। देशभरात रामनवमी उत्सव साजरा केला जात असताना साईबाबांच्या शिर्डीतही मोठ्या भक्तिमय वातावरणात पारंपरिक पद्धतीनं रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला। 3 दिवसीय उत्सवाचा दुसरा मुख्य दिवस असून दिवसभर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे। साई मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईनं नटले असून भक्तांच्या स्वागतासाठी उभारलेली कमान आकर्षक ठरते आहे। उत्सवाच्या मुख्य दिवशी साई मंदिर साई भक्तांना दर्शनासाठी रात्रभर खुलं ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थाननं पूर्वीच घेतलाय। साईबाबांच्या शिर्डीमध्ये 114वा रामनवमी उत्सव साजरा होत असताना मुख्य दिवशी पहाटे साईबाबांच्या काकड आरतीनंतर साईबाबांच्या पादुकांची मिरवणूक काढण्यात आली। दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार असून दुपारी 12 वाजता रामजन्मोत्सव साजरा झाला। राज्यभरातून शेकडो पायी पालख्या शिर्डीमध्ये दाखल झाल्या असून लाखो साईभक्त दर्शनासाठी येण्याचा अंदाज आहे। साई मंदिर आकर्षक फुलांनी आणि विद्युत रोषणाईनं नटलं असून भक्तांच्या स्वागतासाठी आकर्षक कमानही उभारण्यात आली आहे। श्री रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी अखंड पारायण समाप्तीनंतर श्रींचे फोटो, पोथी आणि विनेची मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीमध्ये संस्थानच्या अध्यक्षा तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे सोनटक्के यांनी पोथी, संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी विना, तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे आणि प्रभारी अधीक्षक सामान्य प्रशासन रामदास कोकणे यांनी फोटो घेऊन सहभाग घेतला। यावेळी प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले, मंदिर प्रमुख विष्णू थोरात, प्रभारी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यानंतर मान्यवरांच्या हस्ते श्रींची पाद्यपूजा करण्यात आली। तसेच साईबाबा समाधी शताब्दी स्तंभाच्या ध्वजाचं विधिवत पूजन करून ध्वजही बदलण्यात आला। यानंतर द्वारकामाईतील बदलण्यात येणाऱ्या गव्हाच्या पोत्याची साई समाधी मंदिरामध्ये विधिवत पूजन करून गव्हाचे पोते बदलण्यात आले। श्री रामनवमी उत्सवानिमित्त मारुती मंदिराशेजारील साईबाबा समाधी शताब्दी मंडपाच्या स्टेजवर सकाळी 10 ते 12 या वेळेत हरिभक्तपरायण विक्रम नांदेडकर गोरटे यांचा श्रीराम जन्मोत्सव कीर्तन कार्यक्रम झाला। त्यानंतर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी विश्वनाथ बजाज, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्तांच्या उपस्थितीमध्ये श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला। त्यानंतर श्रींची मध्यान्ह आरती संपन्न झाली। दरम्यान उत्सवाविषयी सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी अधिक सांगितलं। 3 दिवसीय रामनवमी उत्सवाला जे आहे ते काल सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये, आनंदामध्ये जवळपास 1 लाखाच्या वर साई भक्तांनी जे काल दर्शन घेतलेले आहे आणि आज सुद्धा सकाळपासूनच जे आहे ती साई भक्तांची मोठ्या प्रमाणावर गर्दी या ठिकाणी बाबांच्या दर्शनासाठी झालेली आहे। आज बी जवळपास 1.5 लाखाच्या वर साई भक्त जे आहेत ते बाबांचं समाधीचं दर्शन घेतील असा अंदाज आहे। त्या दृष्टीने जे आहे सर्व नियोजन केलेलं आहे। जवळपास 4000च्या दरम्यान साई भक्त जे आहेत गोदावरीचं पाणी घेऊन जे आहे ते कावडीने पाणी घेऊन बाबांच्या स्नानासाठी घेऊन आलेले आहेत। त्याचप्रमाणे 16 साई भक्त जे आहेत ते अयोध्येला जाऊन तेथून जे आहे ते गंगेचं पाणी घेऊन जे आहे ते बाबांच्या स्नानासाठी त्यांनी आणलेलं आहे। आज कुठले कुठले प्रमुख कार्यक्रम पार पडणार आहेत? आज जे आहे ते निशाणाची मिरवणूक होणार आहे। द्वारकामाईवर जे आपण निशाण लावतो त्या निशाणाची मिरवणूक होईल। 5 वाजता जे आहे ते बाबांच्या रथाची जी आहे ती गावातून मिरवणूक होईल। त्यानंतर आरती होईल। संध्याकाळी 7 वाजता जे आहे ते मनोहर उदास यांचा साई भजन संध्येचा कार्यक्रम जो आहे तो आयोजित केलेला आहे। उद्या सकाळी 10 ते 12 या कालावधीमध्ये कीर्तन होईल। त्यानंतर दहीहंडीचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर उत्सवाची जी आहे ती सांगता होईल। एसएन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी।